आई, आयुष्याचा खरा आधार. आई हा शब्द जसा उच्चारला जातो तसाच मनात एक उबदार भाव निर्माण होतो. आई म्हणजे प्रेम, त्याग, कर्तव्य आणि निस्वार्थ जिव्हाळा यांचं मूर्त स्वरूप. आपलं जन्मापासूनचं पहिलं नातं आईशीच जोडलेलं असतं. तिच्या कुशीत आपण पहिल्यांदा हसतो, रडतो, चालतो, बोलतो. आई आपल्यासाठी किती काही करते याचा विचार केला तर मन भारावून जातं. लहानपणी आपल्या प्रत्येक गरजेची ती काळजी घेते. आपण भुकेले असू, ताप आलेला असू किंवा रात्री झोप लागत नसेल तर आईच पहिली धाव घेते. ती स्वतः थकली असली तरी आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झगडते. शाळेत जाण्यासाठी सकाळी उठवणं, टिफिन बनवणं, आपल्याला वेळेवर तयार करणं ही तिची रोजची दिनचर्या असते. आपण आरामात बसून खातो, पण त्यामागे आईने केलेली कष्टाची तयारी आपल्याला जाणवतही नाही. आईचा त्याग तर अमर्याद असतो. स्वतःच्या इच्छा, स्वतःचं सुख बाजूला ठेवून ती मुलांच्या आनंदाला प्राधान्य देते. तिला नवे कपडे घ्यायचे असतात, पण मुलासाठी पुस्तकं लागतात म्हणून ती कपडे घेणं पुढे ढकलते. जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो. पण आईचं लक्ष मात्र आपल्यावरून कधीही हटत नाही. आपण कितीही दूर असलो तरी माझा मुलगा किंवा मुलगी ठीक आहे ना? हा प्रश्न तिच्या मनातून जात नाही. आईचं प्रेम निस्वार्थ असतं. त्याला काही अटी नसतात. तिचं हसू आपल्या आनंदावर फुलतं. तिचे डोळे आपल्या दुःखाने पाणावतात. आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी करणारी एक शाळा आहे. ती आपल्याला चांगलं वागणं, प्रामाणिकपणा, मेहनत आणि इतरांचा आदर करण्याचे धडे देते. म्हणूनच आपण कितीही मोठे झालो तरी आईसमोर आपण नेहमीच लहानच राहतो. तिच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश अपूर्ण आहे. बोध. आपल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या आईची कदर तिच्या जिवंतपणी करायला हवी. पैशांनी आपण तिचे ऋण फेडू शकत नाही, पण प्रेम, आदर आणि सहवास देऊन तिचं आयुष्य उजळवू शकतो.